भक्तांच्या करता लहानही होतो, वास्तविक पाहता आपलं हृदय केवढं आहे, अगदी छोट आहे आणि देव भला मोठा आहे. पण आणि भक्तीच्या बळावरती त्याला हृदयात साठवता येतं. तसं पाहिलं तर जे साठवायचं असतं ते लहान पाहिजे असतं आणि ज्याच्यात साठवायचं असतं ते मोठं पाहिजे असतं. बघा आपल्याला आपण बोली भाषा बोलताना तर आपण कीर्तनात आलो ना तर आपण लगेच म्हणतो चला कीर्तनाला, कीर्तन चालू होत आहे, टोपी घाला, टोपी घाला. टोपी घाला म्हटलं तर आता टोपी कुठं घालतात मला सांगा. मराठी भाषा कशी विचित्र आहे. टोपी घाला, टोपी घाला म्हटल्यावर टोपी डोक्यात घालायची का टोपीत डोकं डोक्यात घालायची ना? नाही नाही नाही, टोपीत डोकं घालायचं. पण ही मराठी आहे. विठ्ठल आपण प्रवासाला जायचंय, पायात बूट घाला, चप्पल घाला. पायात घाला का चपलीत पाय घाला, जाऊ द्या. आता आपण ज्याच्यात कशातही घाला, पण जे आणि आपल्याला वस्तू साठवायची आहे ती कशी पाहिजे, लहान, आणि ज्याच्यात साठवायचे ते मोठे. इथे हृदय आहे आणि एवढा मोठा देव हृदयात कसा बरं साठवला जाईल. पण महाराज म्हणतात त्याला साठवण्याकरता पहिल्यांदा हृदयाचं मंदिर करावं लागेल. मंदिर म्हणजे मंदिर होईल कशाने, संतच पुरावा देतात. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, चित्त करारे निर्मळ. देवनी गोपाळ राहे, देवनी गोपाळ राहे, देवनी गोपाळ राहे. आपलं जे चित्त आहे त्या चित्ताला निर्मळ करायचं आहे. कशाने? हरी सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. या वाचेनं भगवंताच्या नामाचं चिंतन करायचं आहे आणि ते चिंतन त्या ज्या वेळेला होईल तेव्हाच आपलं कल्याण आहे. म्हणून संत म्हणतात नामस्मरण करण्यामध्ये हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करावे देवाचे चिंतन. करुण्या मन शुद्ध व्हावे, करुण्या मन शुद्ध व्हावे, करुण्या मन शुद्ध व्हावे. शुद्ध भावनेनं प्रभूचं चिंतन करायचंय. स्मरण करण पवित्राणाम पवित्रम योग मंगलानांच. देवाचं नाव पवित्र आणि मंगल आहे. म्हणून ज्याला जीवन मुक्त व्हायचं आहे त्याने आणि त्या प्रभूचं चिंतन करीत आपलं हृदय पवित्र करायचं आहे. नामस्मरण केलं काही वाचा पवित्र होते, नामस्मरण ऐकलं का हे आणि शरीर कान पवित्र होतात. शरीर आणि शुद्ध करण्यासाठी, क्लीन करण्यासाठी भगवंताचं नाम एकमेव आणि पवित्र अशा प्रकारचं साधन आहे. म्हणून त्या नामाचं चिंतन आपल्या जीवनामध्ये करायचं आहे. कारण जोपर्यंत तुमच्या हृदयात विकार आहे तोपर्यंत तुम्हाला देव भेटूच शकत नाही. सगळे विकार आहेत आपल्या जवळ. हरी कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. हे आणि नरकात नेण्यासाठी त्रिविधम नरकच्छेदम द्वारम नाशनमात्मनः. हे तीनही काम येश क्रोध येश नरकात तुम्हाला नेऊन टाकणारे आहे. म्हणून त्याच्यासाठी यातून पहिल्यांदा नाम साधनेच्या द्वारे काम क्रोध लोभ मद मोह मत्सर
दंभ, अहंकार या सगळ्या गोष्टीला आपल्या हृदयातून बाहेर काढा. नामाचा अंगीकार करा. नामाचा अंगीकार केला की हे बाहेर निघतील आणि हे बाहेर निघाले का हृदयाचं मंदिर होईल आणि हृदयाचं मंदिर झालं का तिथे परमात्मा येईल आणि तिथे परमात्मा आला का त्या हृदयात देव आल्यामुळे त्याचं जन्म मरण संपत्ती अभंगाचं दुसरं. कांची सरले राधा, 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 कांची सरले राधा. दादा सापडा पार, दादा सापडा पार, कांची सरले राधा, कांची सरले राधा, दादा सापडा व्यापार, दादा सापडा व्यापार, कांची सरले राधा, कांची सरले राधा, त्यांची सरली एरधार झाला सफळ व्यापार. व्यापार सफळ झाला म्हणजे काय? इथे मृत्यू लोकात त्यांचा जन्म सार्थकी ठरला. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलचे एक देखलिया. मानवाच्या देहात आल्याच्या नंतर ज्याचे कान भगवंताची कथा श्रवण करतात ते कान भाग्यवान आहे. मानवाच्या देहात आल्याच्या नंतर ज्याची वाचा प्रभूचं नाम चिंतन करते ती वाचा भाग्यशाली आहे. या देहात आल्याच्या नंतर जे डोळे आणि परमात्म्याचं आणि संतांचं दिव्य ग्रंथांचं अनुकरण करतात ते डोळे भाग्यशाली आहेत. या देहात आल्यावर जे हात देवाचं भजन करतात, टाळी वाजवतात आणि दान करतात ते हात भाग्यवान आहे. या देहात आल्याच्या नंतर ज्याचे पाय देवाच्या दर्शनाला मंदिरात जातात, तीर्थयात्रेला जातात त्याचं अख्खं शरीर भाग्यवान. विठ्ठल या देहात आल्याच्या नंतर या देहात कोणीही राहण्यासाठी आलेलं नाहीये. स्वतः भगवान परमात्मा 8व्या अध्यायामध्ये सांगतायत आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्ती नोर्जुन माम पेत्य तो कोणतेय पुनर्जन्म न विद्यते. मृत्यू लोकातल्या आणि मुंगीपासून ब्रह्मापर्यंत मृत्यू ग्रासतच आहे. कारण शरीरच असं आहे. जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यार्थे न त्वं शोचितुमर्हसि. नाही का? या देहातून फक्त दुसऱ्या देहात जायचं आहे. आत्मा मरत. या ठिकाणी आपल्याला मंगलदादा फोटो मध्ये दिसताय. ते जरी देहरूपानं गेले आत्मस्वरूपानं आपला ग्रंथ धर्म ग्रंथ गीता सांगतोय नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दति पावका न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या आत्म्याला कोणी मारू शकत नाही. वारा ऊन पाऊस काहीच नाही. पाऊस आला तर घाण आपली आहे. पण तुम्ही हुशार आहे. तुम्ही आधीच काय करून ठेवलाय? हुशार आहे ना भुसावळातले. आमच्या महाराजांना मी सकाळीच विचारलं महाराज कसं काय आहे? आमच्या काकड्यामध्ये सगळं पाणीच पाणी. जळगावला महाराज म्हटले तुम्ही फक्त या, इथं काही टेन्शन नाही. आणि आल्यावर खरंच मजा वाटते. आता वाटत नाही कीर्तन मोडावं, पण मी जास्त लांबवणार नाहीये. जरी कूलरची हवा थंडगार मला मिळत असली तरी लांबवण्यात काही मजा
विठ्ठल विठ्ठल. पहिल्या दिवशी असतं तर लांबवलं असतं थोडं. आजचा कितवा दिवस आहे? 6वा दिवस आहे. मग कीर्तन करायला काही गोष्टी ऑब्झर्व करणं गरजेचं असतं. काही आपलं चालू देतात, तसं नसतं. विठ्ठल तुम्ही रोज बसताय रोज, आणि दुपारी कथा, हरिपाठ, काकळा, आणि त्याच्यामध्ये देव परेशान करतोय. ते तर काही ताण नाही तुम्हाला. पण मला आपला विषय बाजूला होतोय. फक्त एवढं सांगायचंय, वाऱ्यानं हा देह आत्मा सुकत नाही, अग्नीनं जळत नाही, पाण्यानं भिजत नाही. मग म्हटले हा जीव तर गेला, जीव गेला दुसऱ्या देहात, शरीर नष्ट झालं. वासांशी जीर्णाने यथा विहाय नवाने गृह्णाति नरोपराणि तथा शरीराने विहाय जीर्णाने संयाति नवानि देही. तो नवीन देहामध्ये फक्त जातो, आत्मा मरत नाही, शरीर मरत. विठ्ठल भगवान म्हणतात हा देह जरी जाणारा असला, जातस्यई ध्रुव उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपे दिशे, अन हे घटिका यंत्र दैशे परिभ्रमेगा. पण ज्यानं प्रभुत्व स्मरण केलं त्याची सरली येरझार, त्याचं जन्म मरण संपलं. का? त्यानं जगाचा बाप जो आहे त्याचे चरण कमल पकडले, आणि म्हणून आता त्याला चिंता नाही, भयही नाही. तिसरं चरण हरियाला 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 हाता मग कैची भय चिंता. एकदा परमात्मा आपल्या हातामध्ये आला ना, बस महाराज म्हणतात आता काहीच काळजी नाही. जसं एखादी माता असेल, ती घरामध्ये सोन म्हणून त्या घरात गेल्याच्या नंतर तिला जर सगळं घर आपल्या ताब्यात यावं असं वाटत असेल तर ऐका भुसावळातल्या सुनांनो, सुना काय केलं पाहिजे? सुनांनो, सुना मराठी भाषा फार विचित्र आहे. काय केलं पाहिजे? सासऱ्याला हातात घेतला पाहिजे का? नाही. सासूला नाही. मग बोला ना, त्याले कोण म्हणतायत? त्या नाही का? कोण आला पाहिजे आपल्या हातात? पती राजा. एकदा का पती आपल्या हातात आला, एकदा का लग्नामध्ये त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं आणि एकदा त्याचं नाव घेतलं. घेता तुम्ही? लग्न झाल्या गृह प्रवेश करताना ते लवंगी, ते लवंगी, वहिनी नाव घ्या.
लवंगी अटकवते दरवाजा. आता आपल्याला नाव बिव घेऊन पानचटपणा काही करायचं नाही. नाही का, फक्त एवढा मुद्दा इथंच थांबतोय. तिनं त्याचं नाव घेतलं. कोणाचं? त्या बावरटाचं. एकच वेळा घेतलं तर मरेपर्यंत तिला सांभाळण्याची जबाबदारी कोणावर? तिच्या पती राजावर. ऐकानी खरं आहे ना? मग जो जगाचा मालक आहे बर का, अनिल भाऊ आम्ही सांगतो ते बरोबर आहे ना? जो जगात इकडे बी आणलेला आहे इकडे बी आणलेला आहे. जगाचा जो बाप आहे त्या जगाच्या बापाचं आपण कायमस्वरूपी नाव घेतोय. त्याच्या आवडीची तुळशी माळाची, तुळशीची आणि माळा आपल्या गळ्यात धारण करतोय. मग तो भगवान आपल्या प्रकरणात लक्ष घालेल का नाही? नक्की घातल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हरी आला हाता मग कैचे भय चिंता. जन्म मरण निवारण करणारा तो भगवान परमात्मा आहे. म्हणून एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने त्या भगवंताचं पूजन करा. 5 मिनिटात तुम्हाला मंडपाच्या बाहेर काढतो. नाही, सुट्टी देतो तुम्हाला. हरी विडोबार हरी आला हाता मग कैचे भय चिंता. म्हणून त्यांचे सरले एरझार झाला सफल व्यापार. त्याचं इथं येणं सार्थकी झालं. कारण या भगवंताची साधना केल्याचा परिणाम असाय महाराज. तुकाराम महाराज म्हणून तर कोणावरच विश्वास ठेवत नाही. तुकाराम महाराज आपल्या घरातल्यांना सुद्धा चोर म्हणतात. आपल्याला म्हणणं जमणार, आणि जर म्हटलं तर आपल्याला सकाळी चहा प्यायची पंचायत होईल. पण तुकोबाराय बोलतात, ऐशिया चोरांचा कैसा हा विश्वास, धरिले तुझे कास तुका म्हणे. तुकोबारायने भगवान परमात्म्याची कंबर धरली महाराज. म्हणून भवसागर जो आहे आणि त्या भवसागराच्या आणि पार त्यांना जाता आलं.